मंत्रालयासमोर विष घेतलेल्या नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू। अपुरी दुष्काळी मदत मिळाली म्हणून केली होती आत्महत्या। दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यात सावकाराच्या कचाट्यात सापडला बळीराजा। 300 वर तक्रारी शासन दरबारी पडल्या धुळखात। बँक अकाउंट तपासून महाराष्ट्राने सांगावं की खरंच काही करता येण्याची आता लायकी आहे का नाही महाराष्ट्र। विदर्भासाठी पैसा खर्च करण्याची महाराष्ट्राची लायकीही नाही, श्रीहरी अणे यांची टीका। पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाचा पैसा पळवल्याचा केला आरोप। पत्रकार परिषदेमध्ये स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची धुराडी बंद झाल्यानंतर आता विदर्भ मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांना लागले परतीचे वेध। विंचवाचं बिऱ्हाड घेऊन मूळ गावी जाण्याच्या तयारी। कोकणातील समुद्रकिनारे हाऊसफुल। सलग 4 दिवस सुट्या लागून आल्यानं समुद्रकिनारे फुलले। आणि राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह। किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थानाच्या वास्तूत पार पडला जन्मसोहळा। ढोल ताशांच्या नादानं दणाणून गेला शिवनेरी। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। या बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच आपण नांदेडची बातमी पाहणार आहोत। अपुरी मदत मिळाल्यानं नांदेडच्या एका तरुण शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर काही दिवसांपूर्वी विष घेतलेलं होतं। त्यावेळी तो सुदैवानं बचावला होता, मात्र पुन्हा एकदा दुष्काळी मदत कमी मिळाली। यामुळे याच शेतकऱ्यानं, माधव कदम या शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर आज विष प्यायलं आणि आत्महत्या केलेली आहे। मुंबईच्या जीटी रुग्णालयामध्ये आज त्याचा मृत्यू झालाय। 27 वर्षाचा माधव कदम हा नांदेडच्या लोहा तालुक्यातील जानापुरी इथला रहिवासी आहे। यापूर्वी सुद्धा माधवनं डिसेंबर महिन्यात मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। माधवच्या नावावर 2 एकर शेती होती। अल्प भूधारक होता तो। खरीप हंगामानं त्यानं सोयाबीन पेरलं होतं, मात्र पाण्याअभावी पीक गेलं। त्यानंतर राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करून सर्व्हे केला। सरकारी घोषणेनुसार माधवला एकरी 6,800 रुपयांचं अनुदान मिळायला हवं होतं, मात्र माधवच्या बँक खात्यामध्ये फक्त 4,500 रुपये जमा झाले। उर्वरित 2,000 रुपयांसाठी त्यानं बँक अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी ते अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना जाब विचारला, प्रश्न विचारले, मात्र त्याला न्याय मिळाला नाही। अखेर त्यानं मंत्रालयासमोर विष घेतलं आणि आपलं आयुष्य संपवलंय। दरम्यान त्याचा मृतदेह अँब्युलन्समधून नांदेडमध्ये नेण्यात येतोय। सुरुवातीला पावसाळा कमी झालता, त्यामुळे तो बहिणीच्याकडे कामाला गेला। नंतर काम नाही लागल्यानं मग त्या मनात बेकार कशी एवढी आली। सरकारनं आव्हान जे दिले होते त्याला ते सहन झालं नाही। त्यानं आपलं काय जीवनाचं काय करणं बेकारीमध्ये प्रयत्न केला तिथं। त्यावेळेस समजून सांगून मग इथं हेक्टरीचं जे अनुदान आलं ते पूर्ण त्याला भेटलं नाही। त्यानं तलाठीला फोन केल्यानं त्यानं उडवाउडीची उत्तरं दिले अरमुड भाषा वापरून। त्यानं म्हणलं मी कलेक्टर साहेबाला बोलतो, तो भेटला जाऊन। परत मग आम्हाला म्हणला बाहेरगावी जातो, बाहेर जाऊन त्यानं मुंबईला जाऊन तसा प्रकार केला त्यानं। कारण का आता यायला पैसे मिळाले नाही, दुष्काळग्रस्त ते तिथून भांडणं करून आले आणि आपल्या मंत्रालयासमोर विषारी औषध घेतलं। दुष्काळग्रस्त पैसे मिळाले नाही, म्हणजे निधी मिळाले नाही। किती पैसे 8,600 येऊ लागले, त्याच्यामध्ये 4,000 आहे। 4,000 फक्त आर्थिक किंमत। आता यांच्या मागे यांचं कुटुंबापैकी कोण कोण आहे? पत्नी, आई, भाऊ, 2 मुले। आता आत्महत्या झाल्यानंतर शासनाकडनं काही दखल घेतली आहे का तुम्ही? नाही, काही नाही। आत्महत्या केल्यानंतर देखील शासनाने काहीच दखल घेतली नाहीये। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे माधव कदम या शेतकऱ्याचा बळी गेला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिलेली आहे। आता घटना आहे आणि याच्या पाठीमागं पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे। मी तीव्र शब्दामध्ये प्रशासनाचा धिक्कार करतो आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील आणि प्रशासन हालायला तयार नसेल तर तुम्हाला सांगतो की सत्ताधारी आमदार म्हणून मला सुद्धा अतिशय शर्मेची बाब वाटते।
आता आपण पाहूया नेमकं माधव कदमने पत्र जे लिहिलं होतं त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. मित्रांनो, एक मोठा निर्णय घेतलाय. फेसबुकवर त्याने ही पोस्ट टाकलेली आहे. सरकार विरोधी थेट मंत्रालयात जाऊन विष प्राशन करणार आहे. शेतकरी कर्जबाजारी झालाय. मोदी सरकारनं अच्छे दिन आणले. माझ्या उसाला भाव नाही. माझा सोयाबीन कसा जगेल. माझा शेतकरी रात्रभर राबून सुद्धा त्याचा हक्क मिळत नसेल तर काय अर्थ आहे अशा जीवनाला, अशी पोस्ट त्याने टाकलेली होती. देवेंद्र फडणवीस साहेब, मराठवाडा भीषण दुःखानं ग्रासलाय. आमची दशा तुमच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे. आमचा मराठी तरुण मराठवाड्यातून पुण्याला येतो. आले तर साधं काम सुद्धा त्या तरुणाला मिळत नाही. सगळे बिहारी, उत्तर प्रदेशचे तरुण कामाला आहेत. अरे माझा शेतकरी मरतोय. मोदी सरकारनं बिहार सरकारला हजारो कोटींचं पॅकेज जाहीर केलं. देवेंद्र सरकार आमचं वीज बिल माफ करतं. आमच्या शेतात पाणी कुठे आहे. तुम्हाला माझी एकच विनंती, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं माझा जीव गेला तर शांत बसू नका. हे लिहिताना माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. सेना प्रमुख आपले देव होते. बाळासाहेब असते तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. आई भवानी मातेची शपथ, मी आता मुंबईमध्ये दाखल झालोय. आई भवानी मातेची शपथ, मंत्रालयात जाऊन विष घेईन. माझ्या शेतकरी जनतेनं शांत राहू नका. माझ्यासारखा दुसरा कुणी जीव देऊ नका. माझ्या डोळ्यातून खूप रडू येत आहे. देवेंद्र सरकार, माझा जीव गेल्यानंतर तरी जागा व्हा. माझ्या मित्रांनो, माझा शेवट, जर मी कुणालाही काही चूक बोललो असेल तर माफ करा. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. मुजीब, काय अधिक माहिती आहे? नांदेडकडे अँब्युलन्स रवाना झालेली आहे. हा जो शेतकरी आहे त्याचं पार्थिव घेऊन, मात्र नातेवाईकांनी एक अशी भूमिका घेतलेली होती की जोपर्यंत दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार नाहीत. आता काय अपडेट्स आहेत? किती वेळापर्यंत पोहोचेल नांदेडला पार्थिव? सुवर्ण पार्थिव सकाळी 11-11:30च्या सुमारास मुंबईहून निघालेला आहे आणि रात्री 10-10:30च्या दरम्यान गावामध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे. आणि दुसरं म्हणजे गावामध्ये अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे. गावकरी आणि त्याचे नातेवाईक जे ते दुःखात बुडालेले आहे. मुळात त्यानं जी आत्महत्या केलेली फक्त हा त्याचा एकट्याचा प्रश्न आज जरी आपण मानला तरी ही संपूर्ण मराठवाड्यातले जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे, आणि हा जो शेतकरी आहे तो शेतकऱ्यांच्या संदर्भात अत्यंत संवेदनशील असा शेतकरी आहे. आता आपण जे फेसबुकवरची पोस्ट वाचून दाखवली त्यावरून जनतेला देखील कळालं असेल की हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किती हा संवेदनशील होता. त्यामुळे एकंदरीत हीच परिस्थिती संपूर्ण शेतकऱ्यांची आहे, जिल्ह्यामधले असतील किंवा त्या तालुक्यामधले. त्यामुळे ह्याच्या आत्महत्येनंतर एका प्रकारचा रोष, एका प्रकारचा संताप नागरिकांमध्ये आहे, गावामध्ये देखील आहे. इतकं सगळं होऊनही केवळ एक शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील वगळता कुठलाही नेता आतापर्यंत त्या गावामध्ये पोहोचलेला नाहीये. आणि ज्या प्रशासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे हा सगळा घोळ झाला की जसं की त्याच्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु तलाट्यानं कापसाचा पेरा लिहिला आणि त्यामुळे हे अनुदान ते मिळालं. तर त्या अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करण्याची आता अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलेली आहे. सुवर्णा, धन्यवाद मुजीब, आपण ही माहिती दिल्याबद्दल. या शेतकऱ्यासमोर काय काय वाढून ठेवलंय त्याची अजून एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतो. उस्मानाबाद मधून ही बातमी आहे. दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती खासगी सावकारीचा फास आवळत चाललाय. मात्र प्रशासन या शेतकऱ्यांना सावकाराच्या पाशातून मुक्त करायला अपयशी ठरलंय. बालाजी निरफळ यांचा या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहूया. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येमागचं एक प्रमुख कारण आहे खाजगी सावकारी. आतापर्यंत खाजगी सावकारीच्या जवळपास 168 तक्रारी शासन दरबारी पडून आहेत. यातून केवळ 3 शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिक्षक सुद्धा सावकारी व्यवसायात गुंतल्याचं उघड झालं. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी सावकारकीच्या बेडींमध्ये अडकलेला आहे आणि अशा प्रकारचे काही कंप्लेंट्स आहे माझ्याकडे जेव्हा आल्यात त्यावेळेस त्यांचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी मी प्रयत्न केला. आणखीन ही एक चौथी केस आहे आमच्याकडे की जेथे आम्ही सावकारीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना त्याची जमीन आता परत करतो आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सावकारीवर आता आपण एक नजर टाकूया. जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या आहे 105. तर वाटप केलेलं कर्जाची रक्कम आहे 4,50,00,000च्या घरात. जवळपास 1,655 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय.
अवैध सावकाराच्या विरोधात आतापर्यंत 260 तक्रारी आलेल्या आहेत। आतापर्यंत प्रशासनाला केवळ 3 शेतकऱ्यांना सावकारी पाशातून सोडवण्यात यश आलंय, तर शिक्षकही सावकारी करत असल्याचं स्पष्ट झालंय। सावकारामुळे मुळात म्हणजे ह्या सगळ्या आत्महत्या झाल्या आणि उस्मानाबाद जिल्हा उपनिबंधक सहकारी यांनी सध्या जे सावकार आहेत त्यांच्यावर सध्या कारवाई चालू केलेली आहे आणि ती कारवाई चालू केल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना सगळ्याला म्हणजे दिलासा मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं थोडं तरी आत्महत्येचं प्रमाण कमी होईल। जे बी जिल्हा निबंधक उपनिबंधक यांनी जी कारवाई चालू केली खाजगी सावकारावर की खरोखर ती कारवाई इतकी छान आणि सुंदर आहे की शेतकऱ्याला परत पुनर्जन्म मिळेल अशी कारवाई आहे। राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं सावकाराच्या दारात जावं लागतंय। मग सुरू होते पिळवणुकीचं चक्र। अखेर शेतकऱ्यांना अशा वेळी आत्महत्या करण्याची वेळ येते। बालाजी निर्फळ, IBN लोकमत, उस्मानाबाद। गावाकडच्या अजून काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र वेळ झाली आहे ब्रेकची। पहा फक्त IBN लोकमत। मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांपैकी 7 धरणांनी तळ गाठलाय, तर 4 धरणांपैकी अवघा 272 दशलक्ष घनमीटर म्हणजे फक्त 5% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। यंदाची परिस्थिती सर्वाधिक भीषण असल्याचं दिसून येत आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मार्च महिन्यात जायकवाडीतल्या मृतसाठ्यातल्या पाणी उचलावं लागतंय। औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणासह हिंगोलीतल्या सिद्धेश्वर, बीडमधल्या माजलगाव आणि मांजरा, उस्मानाबादमधल्या निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव, नांदेडमधल्या निम्न मनार या 7 धरणांमधला पाणीसाठा शून्यावर आलाय। या धरणांमधल्या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठीच करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं काढलेत। मात्र वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनातही कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। आपण धरणामधला पाणीसाठा किती शिल्लक आहे त्यावर नजर टाकूया। मराठवाड्यामध्ये खरं तर पाणीबाणी झालेली आहे। जायकवाडीमध्ये मार्च 2015 ला 15% पाणीसाठा शिल्लक होता, आता 0% आहे। येलदरीमध्ये 21% मार्च 2015 पर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे। आज 6% हा पाणीसाठा शिल्लक आहे। सिद्धेश्वरमध्ये याच वेळी म्हणजे मार्च 2015 मध्ये 4% पाणीसाठा शिल्लक होता, तर आता 0% पाणीसाठा शिल्लक आहे। माजलगावात 0% पाणीसाठा मागच्याही वर्षी होता मार्च 2015 मध्ये आणि याही वर्षी काही वेगळी परिस्थिती नाहीये। मांजरा धरण 0% पाणीसाठा होता मार्च 2015 मध्ये, याही वर्षी तशीच परिस्थिती आहे। ऊर्ध्व पैनगंगामध्ये 33% पाणीसाठा शिल्लक होता मार्च 2015 ला, यावेळेला तो साठा फक्त 17% शिल्लक आहे। निम्न तेरणा आणि निम्न मनार या दोन्ही ठिकाणी 0% पाणीसाठा शिल्लक होता आणि आताही तीच परिस्थिती आहे। निम्न मनारमध्ये मागच्या वेळेला म्हणजे मार्च 2015 ला 9% तरी पाणीसाठा शिल्लक होता, यावेळेला मात्र तीही परिस्थिती नाही। विष्णुपुरीमध्ये 23% पाणीसाठा 2015 मार्चला शिल्लक होता, आता यावर्षी 14% पाणीसाठा शिल्लक आहे। निम्न दुधनामध्ये 34% पाणीसाठा मार्च 2015 ला शिल्लक होता, आता 21% फक्त शिल्लक आहे। आणि सीना कोळेगावमध्ये मागच्याही वर्षी 0% पाणीसाठा शिल्लक होता, याही वर्षी त्याच वेळी म्हणजे मार्च 2016 मध्ये 0% पाणीसाठा शिल्लक आहे। पंढरपूरच्या भीमा नदीचं पाणी लातूरला नेण्याची घोषणा गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली होती। त्यानंतर कालच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला ट्विटरवरून दुजोरा दिला। पण सध्या तरी ही घोषणा म्हणजे मृगजळ ठरली आहे, कारण घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या वेगानं नियोजन व्हायला हवंय ते अद्यापही झालेलं दिसत नाही। रेल्वेचे अधिकारी आणि पंढरपूरच्या जिल्हा परिषदेतले अधिकारी याबाबत अद्याप काहीही निर्देश मिळालेले नाहीत असं सांगतायत। पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत।
कोकणातील धुळवडीनंतर सलग 4 दिवस आलेली सुट्टी एन्जॉय करण्याकरता पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे। कोकणातले समुद्रकिनारे अक्षरशः पर्यटकांनी हाऊसफुल झालेत। त्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षाही झाल्यात, त्यामुळे बरीचशी कुटुंब ही सहकुटुंब कोकणात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत। कोकणातील दापोली तालुक्यातील मुरुड, कर्दे, हरणे, अंजरले, केळशी, लडघर, कोळथरे या सध्या हे सगळे बीच जे आहेत ते सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरत आहेत। कोकणात ताजे मासे खाण्याचा आनंद सुद्धा पर्यटक लुटतायत आणि त्याबरोबरच आंब्याचा मोसम सुद्धा सुरू झालाय, त्यामुळे आंब्याची गोडीही चाखतायत। इथे आल्यावर आम्हाला ते इतक्या दिवसाचा स्ट्रेस होता तो एकदम हलका झाल्यासारखं वाटलंय आणि एन्जॉय करतोय आम्ही हॉलिडे। उत्तम आहे। थोडं आता हॉलिडेज असल्यामुळे जरा रूम मिळण्यासाठी थोडीशी आमचं बुकिंग नसल्यामुळे थोडी अडचण वाटली, पण मिळाल्यानंतर सुद्धा एकंदरीत बरं वाटलं इथे आल्यावर। एमटीडीच्या सुविधा खूप चांगल्या केलेल्या आहेत, खास करून स्कुबा डायव्हिंग आणि समुद्रातले मासेमारीची सोय केली ती अति उत्तम केली आहे आणि खूप मजा आली आम्हाला त्या गोष्टी करताना। एमटीडीसीने खूप चांगल्या पद्धतीची पर्यटकांसाठी सोय केलेली आहे। ताजे मासे, भाजीपाला किंवा जे फ्रेश फूड जे म्हणतो आपण ते चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एमटीडीसीने उपलब्ध केलेलं आहे आणि पर्यटक याच्यामध्ये खुश आहे आणि वारंवार यावं असं पर्यटकांनी ते, कारण एमटीडीसीचं खरोखर इथं कौतुक करावं असं वाटतंय। आज तिथीनं शिवजयंती आणि राज्यभरात ती उत्साहात साजरी होते, याविषयीच्या बातम्या पाहूयात। मरावे परी कीर्तिरूपे उरावे असं आयुष्य जगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांनी आदर्शवत केलेले राज्य हे जोपर्यंत जग आहे तोपर्यंत त्याच्या स्मृती राहणार हे नक्की। आणि याच आठवणींचा जागर आज शिवजयंती निमित्त करण्याकरता सगळीकडे प्रचंड उत्साह आहे। राजांना मानाचा मुजरा देण्याकरता नुसती चढाओढच दिसून येते। नाशिकमध्येही असाच शिवजयंतीचा उत्साह दिसून आला। तर किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली, पण तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या बाजूचे असलेल्या शिवसेना नेत्यांनी मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरवली। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि शिवसेनेचे स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या हस्ते किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीचा अभिषेक झाला। त्यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर झाला आणि शिवाई देवी मंदिर ते जन्मस्थान छबिना इथं मिरवणूक काढण्यात आली। शिवजन्मस्थानाच्या वास्तूमध्ये जन्म सोहळाही साजरा झाला। त्याआधी आदल्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळी याच ठिकाणी दीपोत्सव सुद्धा साजरा केला गेला होता। तारीख आणि तिथी हा पर्यंतचा जो कालावधी आहे तो सर्वांनी मिळून साजरा करावा। एक शिवपर्व म्हणून आपण सर्वांनी ते साजरं करावं आणि जेणेकरून हे शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे जसे पूर्वी होते तसे आताही राहतील। आणि यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। पहा फक्त IBN लोकमत।